हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सिंधू सर्व तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता 3:1 पत्र दुसरा अध्याय 1 ते वचन 10 पर्यंत आपण घेऊया. सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. हालेलुया. ज्या शिक्षणाबाबतीत आपल्याला ज्या गोष्टीविषयी बोलायचं आहे तेवढंच बोल. कधी कधी आपण शिक्षणात बोलतो खरं जास्त, परंतु पौलाने सरळ त्या भाषा सांगितले 10,000 पेक्षा 5 शब्द मोजकेच बोल, म्हणजे त्यांना पटलं पाहिजे. नाही तर आपल्यामध्ये मी पण देतो आणि पण देतो, भरपूर वचन दे फक्त लिहून काढून जा, घरी गेलं घाल बंद करून जा. जसं इथे 2 हात खुल्ले केले जातात तसं बायबल आणि हे पवित्र शास्त्र आणि वया 2 अशा खुलल्या जातात. फक्त वचन लिहायचे त्याच्यासाठी तेवढं खुलणे, पण घरी गेले का नंतर परत हात जोडले. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, म्हणजे आता आणि सदा सर्वदा झाला. आता गौरव सदा सर्वदाच होऊन झालेला. आता काय टेन्शन नाही, प्रार्थना करायची, मग आपले वया पण बंद न पवित्र शास्त्र पण बंद, म्हणजे आता आणि सदा सर्वदा. आता सदा दिवस येतील तिथपर्यंत प्रभूचा गौरव असो. हालेलुया. हा स्वभाव माणसामध्ये, बरोबर मी सांगतो ना. इथून काय करतात, घरी नेतात गा इथपर्यंतच ठेवतात. चपला काढून आले ना तर तिथेच राहायचं. चपला घातल्या. पूर्वी एकदा इकडे एक बाई कोण एकमेकाच्या चपला घालून जायचे. जिथे पवित्र शास्त्र ठेवते त्या पॅकिंगमध्ये तिने चपला घालून ठेवले. हालेलुया. मग सांगण्यात आलं या चपला ठेवायची जागा नाही, हे पवित्र शास्त्र ठेवायची जागा. सांगते चपला इकडून कोण माझ्या घालून गेलेल्या, त्यामुळे मी आता बॅगेत ठेवतो. एकदा छोटं बाळ त्यांच्या चपला बॅगेत ठेवतो. चपलाला जर एवढा मनुष्य सांभाळून राहतो ना, तेच आपला आत्मा सांभाळून ठेवा की काहीतरी कामाचं आहे. हालेलुया. वस्तूवर एवढी काळजी आहे ना. बघा टी व्ही बघा, गाडी बघा, किती झाकून बिकून ठेवावं लागते. पहिले आले का त्याला केवढं मालिश करावं लागते, बरोबर की नाही. पण मनुष्य पहिला जेव्हा प्रार्थनेत येतो तेव्हा तो तसाच येतो. तो काय चांगलं सुरक्षित राहतो, व्यवस्थित राहतो, काय इंटरेस्ट वाटतो, किती कार्य करतो. पण काही खडकावर, काटेरी झुडपावर काही चांगल्याचं नाही. हालेलुया. मध्ये 13 अध्यायामध्ये तसं लिहिलेलं आहे. आपल्याला देवाबरोबर कायम स्वरूप राहायचं. कोणती वस्तू आपल्या जोडीला कायम स्वरूप राहत नाही. पण येशू प्रभूने मत्ती 28:19-20 वचन सांगितले, मी कायम स्वरूप तुम्हाला आज्ञेच्या द्वारे मी तुमच्या जोडीला आहे. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादेशीर, असून विश्वास, प्रीती व सहनशीलता यामध्ये दृढ राहावे. हालेलुया. आपण दृढ राहिलं पाहिजे. प्रीती आहे, सहनशीलता ना, सगळ्या परिस्थितीमध्ये देवाबरोबरचं नातं ठेवलं पाहिजे. एक दुष्टाईचं नातं आहे, हे जास्त आहे लोकांमध्ये. प्रीतीचं नातं कमी. कोणाचं भलं करणं हे नातं दिसत नाही, पण कोणाचं वाईट कसं करावं, कोणाची निंदा कशी करायचं, कोणाचा द्वेष कसा करावा, कोणाविषयी जळायचं कसं ना, असं जास्त आहे. हा स्वभाव मनुष्यामध्ये जास्त आहे. हे स्वभाव आम्हाला चेंजिंग करायचे आहे. जर ह्या स्वभावात पडलेलं असेल तर भविष्यात कधीच चांगल्या गोष्टी पडलेल्या दिसणार नाही. तसेच वृद्ध स्त्रियांनी चाल चलवणुकी आदरणीय असावी. काय सांगते? चाल चांगली पाहिजे,
आदरणीय जीवन आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे. त्यात चाडखोर मद्यपानासक्त नसाव्या. आदरणीय काय सांगते? चहाडी करणारी पुढचे तिकडे नसावी, मद्यपानामध्ये नसाव्या, नशामध्ये त्या नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. काय सांगते? सुशिक्षण देणाऱ्या अशा असाव्या. आदरणीय आपल्यामध्ये हा स्वभाव आहे का हे शिक्षण देणार? जर हा स्वभाव जर आपल्यामध्ये आहे तर त्या स्वभावाद्वारे आपलं भविष्य कुठेतरी प्रेमाने बनवलेलं आहे. लोकात प्रेम, नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही, हेवा नाही. प्रभूच्या वचनावर आपलं भविष्य पहिलं नेलं पाहिजे. कारण मी जर प्रभूला माझी वेळ देत आहे ना, तर प्रभू सुद्धा मला वेळ देत आहे. पहिलं अनुभव घ्या. जर अनुभव नसेल तर तुमच्यामध्ये प्रभूची उपस्थिती नाही. त्यांनी तरुण स्त्रियांना असं शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलांबाळावर. आता काळामध्ये हाच काळ आपल्याला शोधायचा आहे. आपल्या मुलाबाळावर, आपल्या नवऱ्यावर कसं प्रेम केलं पाहिजे हे आपण स्वतःहून पवित्र शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे चालायचं. हालेलुया. ज्या बाहेरच्या विषय किंवा बाहेरच्या गोष्टी आपल्या घरात सुरू झाल्या तर तिथेच भांडणं होतं, नाहीतर नाही. आपल्याच विषयावर आपण आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या हर एक गोष्टीमध्ये प्रीतीने, दयेने, शांतीने व समजून घेणारे जेव्हा आपण एक प्रवास करतो तर तिथे वातावरण बिघडत नाही. पण जेव्हा बाहेरचा विषय निघाला तर घरामध्ये तुमचं वातावरण आलंच. आता हा समजा मी मोबाईल उचलून इकडे ठेवला, तो इकडे झाला का नाही? तसं आहे. त्यांचं भांडण आपल्या घरात आणलं तर आपल्या घरामध्ये पण भांडणच होणार की नाही? प्रीती थोडीच होणार आहे. आदरणीय हा स्वभाव बोलतात त्याला. म्हणून आपल्या प्रत्येकाला कुटुंबामध्ये धार्मिक शिक्षणाकडे पहिल्यांदा मन शिक्षण लावायचं आहे. आदरणीय तुम्ही धार्मिकता जर चालली असेल तर धार्मिकता तुमच्या घरात टिकलेली राहील. असते. त्याने मर्यादेशी शुद्धाचारे घरचे काम पाहणाऱ्या मायाळू आपल्या नवऱ्याच्या अधीन असावे, असे असावे म्हणजे देवाच्या वचनाची. आपण प्रार्थनेला जातो, घरच्या लोकांचं वातावरण बिघडवतो, भांडणं करतात, अपराध करतात, मग तिकडे निंदा होते. म्हणून त्यांनी काही सांगितले की निंदा नाही झाली पाहिजे. आदरणीय तिकडे एक गोष्टीचं शिक्षण मात्र आपल्या शरीरात ठेवलं पाहिजे. देवाची निंदा होईल असा स्वभाव आपल्याला बनवायचा नाही. लोक खूप बोलणार, लोक काय चांगलं बोलणार, कोण वाईट बोलणार, त्याचा तो स्वभाव एक असतो. पण तुम्ही कसं चाललं पाहिजे? आता एखाद्या गोष्टीत तुम्हाला एखाद्या घरच्या व्यक्तीने तुम्हाला भडकवलं, मग तुम्ही कुठल्या विषयावर चालणार? त्यांच्यावर ऐकणार का तुम्ही धार्मिकता वातावरणामध्ये चालणार? हालेलुया. तुम्ही प्रार्थनेला येतात, ते प्रार्थनेला नाही. मग त्यांचा विषय तुमच्या मनात ठेवायचा नाही. तुमच्या डोक्या मनात देवाचं काम, देवाचं कार्य, देवाचा प्रचार, देवाची सुवार्ता हेच पाहिजे. बोलायचं देवाविषयी, नाही तर बोलूच नाही. कारण तो स्वभाव आपल्यामध्ये ठेवायचा नाही. तोच जर स्वभाव असेल तर रात्र तुम्हाला झोपून पण नाही देणार. स्वभावामध्ये सिस्टम बनवायचं. हालेलुया. आता जर तुम्हाला काही गरज आहे, काही समस्या आहेत, तुम्ही वारंवार स्वभाव चेंज करण्यासाठी येतात की नाही? मग सांगतात बोलायचं आहे, आम्हाला हे सांगायचं आहे. ठीक आहे, आपण मार्गदर्शक, शिक्षण, ज्ञान, बुद्धी देतो. मग तिथे तुम्हाला मान सन्मान मिळतं की तुम्ही कोणतरी तिकडे मजबूती आहे. दुसरा व्यक्ती तुमच्या पाठीमागे येईल ना, तो तुम्हाला भडकवणार, विश्वास उडाला लावणार,
काय काय सांगणार, काय काय बोलणार, मग ते मन तुटणार ना, तुमचं सगळं नुकसान व्हायला सुरुवात होणार. हा प्रश्न असतो. काहीतरी बना, काहीतरी घडा आणि काहीतरी करा. भविष्यामध्ये कोणतरी बनलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला जाणीव आहे की मी ख्रिस्ताचा माणूस आहे. नाही तर तुम्ही डिमांड नाही आहे. हालेलुया. धन, पैसा, वस्तू, संपत्ती ही शून्य आहे, याला आकार नाही. समजलं का? आकार ख्रिस्तीय नात्यामधून माणसाला आकार येतो, तेव्हा माणसाचं भविष्य बनलं. पहिलं काय बनलं? पैसा बनला का सृष्टी बनली? आता काय बनते? आता मानवाच्या जीवनामध्ये पैसा जास्त श्रेष्ठ आहे का सृष्टीच्या निर्मितीचं जे गुण आहे त्याचा काम करणं, कार्य करणं, त्याचा अधिकार श्रेष्ठ आहे? काय? ज्ञानी, दानी, वरदानाने हे जीवन जगणारा भविष्यात तो पुढे जातो, खाली जातो. आपल्यामध्ये आळसपणा नाही ठेवायचा, आध्यात्मिकपणा ठेवायचा. आळस हा दुष्ट आहे ना, आध्यात्मिक हा परमेश्वराचा मार्ग आहे. तसं तरुण पुरुषाने मर्यादेशी असावे, त्यांना बोध कर. तर पुरुष पण आहे, त्यांनाही मार्गदर्शन केलं जातं, शिकवण दिलं जाते. आता तुमचा स्वभाव जर 4 लोकांमध्ये भांडणखोर आहे हेच प्रसिद्ध झालं तर तुम्हाला कोण विचारणार नाही. पण तुमचा स्वभाव जर प्रेमाने, दयेने, मार्गदर्शकाने, शिक्षणाने आहे तर तुम्हाला विचारणार लोक. का? कारण एक आध्यात्मिक शिक्षण तुमच्या जोडीला आहे. प्रेमळ बोलतात त्याला. हालेलुया. आपल्या भविष्यात प्रेमळ हा शब्द रुजलेला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ना मला कोणते ओळखणार. हालेलुया. आपली ओळख कशी होते? आपल्या स्वभावाने होते. समजलं? कारण ज्याचा स्वभाव मात्र चांगला असते त्यालाच जास्त डिमांड मात्र येत असते. मी भांडव, मी निंदा केली, मी द्वेष केला, मी ह्याची त्याची बडबड करत बसलो, मला किंमत नाही ना. मी आध्यात्मिक गोष्टीविषयी बोललो, आध्यात्मिक मार्गाविषयी शिक्षण दिलं, आध्यात्मिक गोष्टीने माणसाला मार्गदर्शक केलं किंवा प्रेम दिलं, तर त्याचं जीवन आहे ना एक आत्मिक शिक्षणाचं. आता हा काळ काय झालाय माहिती आहे का? मुक्ती समय जवळ आलेला आहे आणि हर व्यक्तीला आळस पण आहे आणि झोप आहे, झोप. समजलं का? तुम्ही थोडं काम केलं ना तर लगेच थकणार. तुम्ही जेवढं प्रार्थनेमध्ये जीवन बघायला गेलो ना तर तुम्हाला प्रार्थना करायला इंटरेस्ट नाही येणार, तुम्हाला झोपेचा इंटरेस्ट येणार. यायचं असेल प्रार्थना आता कंटाळा यायला सुरुवात होणार, कारण दुष्टाईने माणसाला बांधलेलं आहे. जरी तुम्ही इकडे आले तरी तुमचं मत असंच होईल. एक ते झोप येईल, एक ते बडबड करायला वाटेल, नाहीतर एक ते विचार कुठेतरी जाईल. बरोबर आहे सांगतो की नाही? विश्वास बघतात ते बरोबर बोलतो का नाही? हा, मग जोरात बोला असा. हा, कारण हे दुष्टाईला तुम्ही आमंत्रण करतात. नशीब आपल्या खुर्च्याने अशा आणल्या, त्या अशा लावल्या असत्या ना तर मस्त गार झोपला दिसते. हालेलुया. इंटरेस्टिंग. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो 10 अध्याय तरी घरात रोज वाचले पाहिजे. चालता फिरता 4 अध्याय वाचले पाहिजे. लोकांशी एवढं बोलतात, देवाशी थोडं बोला. का नाही? काय मुश्किल आहे? हा, एवढं शिक्षण घेतात, काय करतात? एक बायबलचा अध्याय ना. आज शाळाची जर पोरं आहेत ना त्यांना सांगा फक्त बायबल किती वाचतात ते. त्याच्या घरातून बाहेर जाताना एक वचन तरी वाचून जातील का? मला सांगा. पण नाही, जमणार नाही. तुमच्या भविष्यात कधी शांती येणार नाही, चिडचिडा स्वभाव येणार. कारण तो दुष्ट पहिलाच तुम्ही घरात आहे ना, बाहेर जाणार तर बाहेर नाही घेऊन परत घरात येतात, मग घरामध्ये वातावरण बिघडते की नाही? मग असं बोला. हा, कारण हा स्वभाव दिसतो तिकडे. जेवढा मनुष्य आध्यात्मिक शब्द घेऊन फिरतो ना, त्याच्या अंतःकरणात, त्याच्या बोलण्यात, त्याच्या चालण्यात, त्याच्या वागण्यात एक उत्साहिक झालं असते. मग तो माणूस हसताच राहील, तुम्हाला असा नाही राहणार. कारण त्याला थंडी नाही लागत, त्या शरीर हीट होते, तो अग्नी आहे. मी नेहमी लोकांना शिकवतो, जिंदगी भविष्यात माणूस
तेव्हा त्याच्याने काय होतं माहिती का, त्याचं जिंदगी कमजोर होते. मी आता धावतो, ते हे धावेल का मला सांग? स्वभाव नाहीये. आता जर गाडी आपण चालवत असेल तर गाडीचा स्वभाव जर झाला ना तर पायात ना त्या खुर्चीसारखे राहतात असे, न माणूस बेडकासारखा राहतो, पण टन उड्या मारतो. ताकद नाही त्याला, शरीरात ताकद नाही, ऍक्टिव्ह नाही आहे. ऍक्टिव्ह गाडी आहे पण ऍक्टिव्ह नाही. बरोबर की नाही? ऍक्टिंग करून दाखव. सगळ्यांना हा पाहिजे तुम्ही अनुभव घ्या. हालेलुया. माणसाचं शरीरामध्ये जे पायापासून चालण्यापासून वागण्यापासून जे एक्सरसाइज जो आहे, जो फिरणारा माणूस, चालणारा, काम करणारा धाड, हालेलुया. माणसामध्ये कसं माहितीये, सर्व प्रकारचं ज्ञान, दान, वरदान आणि पळालं पाहिजे. हालेलुया. माझ्यासारखा दिवसातून जर 2 तास बसायला मिळालं असेल ते बरं. रात्रीचे थोडी 12-1च्या नंतर जी झोप थोडी पाठ टेकतो तेवढा आहे बस, बाकी काही नाही. परत सकाळी किती वाजता उठतो, कधी आता 1ला झोपला असेल तर 1:30ला पण पटकन उठतो, गुडघे टेकतो, प्रार्थना करतो, धन्यवाद देतो, परत येतो. परत जसं मग कोणाची बाबतीत म्हणजे आता कोणाच्या समस्या संकट कोणी सांगितलं असेल, मग त्याचं टेन्शन असेल डोक्यात, ठीक आहे बाबा याचं, मग तो उठला का परत त्याच्यासाठी प्रार्थना करायचं. मग प्रार्थना करतच बसायचं, धन्यवाद द्यायचं, स्तुती करायचं, मग परत डोळे बंद करून परत झोपायचं. झोप लागली मला माहिती नाही, पण मी स्वर्गीय बापाला एकच सांगितले, मला 24 तासात 2 तास झोप दे. आता कसं आहे म्हणजे पहिलं मला 2 तास झोपायचं, रात्रभर झोपच यायची नाही. मनन चिंतन हे ते असंच करणं. पण मी काय सांगितलं, देवा मला तसं नका, 10-10 मिनिटाची दे, म्हणजे थोडी झोपायला, परत उठेल, परत झोपायला, परत उठेल, मग प्रार्थना. कधी कधी असं सिस्टम आहे. मग कधी कधी देवाला दया येते तर त्याला थोडा आज आराम देतो, झोप. सकाळी उठेल 4-5 वाजता, म्हणजे 2-3 तास कंटिन्यू झोप देतो. तर मी विचार करतो आजच्या काळामध्ये ही मुलं काय करणार, ते पहिलेच सांगतील थकलं, पुढे काय. हालेलुया. आता जर समजा एक झाड खाण्याला सांगितलं ना, किंवा केळीचं एक झाड काढायचं असेल, बरोबर, ती काढेल का? नाही काढणार, नाही सांगते, कारण प्रॅक्टिकल केलं नाही तेवढं. जेव्हा हे बघा, हे शरीर आहे ना, हे शरीराची संपूर्ण अवयव हे एकदम फ्री ठेवायचे, म्हणजे रोग नाही. आणि शरीराच्या अवयवामध्ये तुमचं हालचाल कमी असेल तर काही ना काही त्रास व्हायला सुरुवात होईल. पाय दुखतील, गुडघे दुखतील, अंगमास दुखेल, पाठ दुखेल. हा, 5 मिनिटां 10 मिनिटांना आहे म्हणजे आहे खायला दे, असं सिस्टम ही आहे ती. पण ते जास्त मध्ये मार्केटिंग मधलं खाणं, हा घरातलं खायला नाही म्हणणार. घरातलं जेवण झालंय का नाही जमणार, किती चांगलं बनवून दे, पण जर हॉटेलमध्ये जर सांगितलं तर ताबडतोब उड्यामध्ये. आईस्क्रीम सांगितलं टनाटन उड्यामध्ये, कारण हे फेमस खाणं आहे. मी बरोबर सांगतो ना, राग नका करू, एक तुला सांगतो, म्हणजे एक उदाहरण देतो. हे आजचं सिस्टम आहे. कारण जेव्हा मी रस्त्याला जातो ना, ते सगळी पोरं त्या रोडवर बघितलं, ते सगळे दुकानात हॉटेलला बसलेली आहे, चहा प्यायला, कॉफी घ्यायला, मुलगा मुलगी सगळी सिस्टम आहे. अख्ख्या विरारमधलं मी सुरुवात केली तर बघतो बऱ्याच ठिकाणी. कारण त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. बाप कमाय ना आप कमाय, याच्यात फरक आहे. हल्ली सिस्टम असं आहे, बापाचा पैसा पोरं उडवतात. म्हणून मुलांना विशेष कला देणं गरजेचं आहे. 1-1 रुपया कमवायला शिकवलं पाहिजे. मला लहानपणापासून सवय आहे. अरे मेहनत केलेली कधी फुकट जात नाही, तुम्हाला मी सांगतो. आमच्याकडे इथे आंब्याचं झाड होतं, त्याच्यावरचे आंबे पडायचे. शेकटाचं झाड होतं, शेकटाच्या शेंगा
ते काढायच्या आणायच्या, नाक्यावर बसायचं विकायला मी छोटा असताना. कष्ट आणि मेहनत करत होतो लहानपणापासून. म्हणून तो स्वभाव मला देवाने बनवून दिला तासपर्यंत. आज तर देवाने वाड्या दिल्या, आहे की नाही? आता दुकानात विकतात की हालेलुया. परमेश्वराची योजना आहे. त्या बापाला पहिलं माहिती, या बापाने आपल्याला शिकवलं, पण त्या बापाला माहिती होतं. आता कोणासाठी करतो मी? पहिलं माझ्या कुटुंबासाठी केलं. नाका तोंडातून रक्त काढलं आणि मी कुटुंबासाठी केलं. आता हे कुटुंब आहे माझं, धार्मिक कुटुंब, जबाबदारी देवाने दिलेली आहे. हालेलुया. त्यामुळे मी आता इंटरेस्टली. मला काय वाटते माहिती आहे का? तुझी जमीन खाली पडलेली आहे, ती दिसते ना, तुला अक्कल नाही पण मला आहे. आता तिकडे बोईसरला तसंच एकाला जमीन कशाला इकडे टाकली याची. मग दुसरा माणूस होता, त्याला काय सांगितलं, तू एक काम कर, मी तुम्हाला झाडं देतो. त्याला कंटाळा आलाय, तुम्ही पार्टनर म्हणून दोघे अर्धी करून घ्या ना. काय 10% उत्पन्न होईल ते गरिबांना मला द्या, मी सगळं तुम्हाला झाडं पाडा लावून देतो. बोल. काय माहिती नाही, एकदा आळस घुसला ना तर कळस डोक्यावर बसते. काहीतरी करायचा प्रयत्न करा. आज 5 झाडं लावली, उद्या 5 लावली, परवाला 5 लावली. एक झाड, एक मुलगा आहे काय, हे लग्न करून जातील, बघणार पण नाही कोणाला, पण ते झाड म्हाताऱ्यापणापर्यंत कोणी काठीने दिली, त्या झाडाची फांदी तरी तुटलेली भेटेल. त्या फांदीद्वारे हालेलुया एक शिकायचं आहे. लोकांना रोजगार पाहिजे. लोकांना लावून दिले मी, शक्याच्या शेंगा दिले. त्यानं सांगितलं काढा ना, तुम्हाला खर्च पाण्याला काहीतरी घेऊन खात जा. पण एक म्हातारा आला का तो शेंगा पडतो तर डाळ्या तोडूनच मारतो, कारण त्याला दारू प्यायला पैसे पाहिजे. तर बरं त्या शेंगा देऊ नका, तुम्ही पाडून घ्या. हे अशासाठी नशासाठी धंदा नाही आहे. भविष्य सुधारणा करा. आपल्याला वाटते लोकांचं चांगलं करू, पण लोकांना नाही मात्र वाटत की आमचं भविष्य पुढे, कारण तो दुष्ट आत्मा आहे ना. म्हणून मी लोकांना काय सांगतो, पहिलं प्रार्थना घ्या, अनुभव घ्या. ज्ञान घेतल्याशिवाय तुमची बुद्धी पुढे चालणार नाही. आणि जो धंदा किंवा उद्योग काही करायचं असेल तर पहिलं देवाच्या हातात द्यावा लागते. माणसाच्या हाताने कोणते उद्योग होत नाही, न कोणती सेवा होत नाही. हे शास्त्र तुम्हाला ना मला शिकवण्यासाठी दिले. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव. बघा काय सांगते, सर्व चांगल्या कामाचा कित्ता लोकांना दाखव. आता आपल्या जीवनामध्ये चांगलं काय ते दाखवायला पाहिजे ना, वाईट काय. चांगलं जे आहे तेच दाखवा ना. आता मी चांगलं करतो तेच लोकांना दाखवतो. लोक हे बघा, तुम्ही चांगलं काय करतात ना, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, तुमचं काम तुम्ही करायचं. मला आता देवाने काम दिले, लोक काय बोलतं बोलू दे, कोणाला काय सांगणार. माझ्या दृष्टीने मला जे चांगलं पडते ते मी करायचं आणि चुप राहायचं. मला दुसरं काय पाहिजे नाही, कारण चांगल्याने चांगलं मिळते, वाईटाने नाही. आणि कधी पण लक्षात ठेवा, कोणत्या माणसाची संगत पकडायच्या अगोदर पहिला माणसाचा स्वभाव बघा काय आहे ते. मुलाशी संगत आणि मैत्री पकडायच्या अगोदर माझ्या खिशात खाली करणार आहे का माझ्या खिशात भरणार आहे ते पण बघा, तर त्याचं बघा. मी प्रभूशीच जास्त संगत आणि मैत्री करतो. हे बघा, प्रत्येकाला समय आहे, वेळ पण आहे. सगळ्याच टायमाला देव आपल्याला देतो खरं, पण सगळ्याच टायमाला नाही. तो विचार करते गरिबांसाठी तू काय करतो. आणि गरिबांसाठी जो करणारा माणूस आहे ना, त्याच्या जिंदगीमध्ये कधीच कमी पडणार नाही. मी माझं स्वतःला मी बोलताना 5 पैशाची वस्तू खात नाही. कापणं नाही, कापण खायचं नाही. घरात मिळते ते खायचं, समाधान राहायचं, बस जे आहे ते. कारण देवाशी नातं जोडल्यावर देव आपल्याला मजबूती देते. पहिलं ते गरज आहे, त्याच्या गरजा पुऱ्या कशा होती ते बघ.
मी काय शिकतो माहितीये का? एक गरीब बघितला ना का मीच तो आहे. त्याची दुःख मला दिसतात. अरे माझी समस्या आहे, हादरिया, आणि हेल्प करायचं. जेवढं होते तेवढं करायचं, चूप राहायचं. कारण धन महत्व नाही. लक्षात ठेवा, पैसा वस्तू हे महत्व नाही. मी 1 रुपया त्याने 2 रुपये घे, राहू दे, तुला आदर कामाला येईल. कारण आपलं नाही. आपल्या स्वतःचा खाण्याचा त्याग दुसऱ्यांना दे, फायदा आहे. खूप काही करायला आहे. शुद्धता, गांभीर्य, ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण याने तुझे शिक्षण युक्त असू दे. वचनात यासाठी की विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. हालेलुया. काय सांगते? जे वाईट बोलतात तर त्याला काय जागा, काय सांगितलं? हालेलुया. विरोध करणाऱ्यांना आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी. समजलं? आपल्या प्रत्येकानं एक एक गोष्टी शिकायच्यात आणि त्याच्यातूनच आपल्याला जीवनामध्ये पुढे जायचं आहे. तो म्हणजे प्रभूचा आशीर्वाद. याच्याद्वारे आपण पुढे जाऊ शकतो. पुढे जाण्याचं आहे. बघा, 2 माणसं तुमच्या लक्षात ठेवाय. कधी पण 2 माणसं लक्षात ठेवायचे. एक तुमचं भलं बघणार आहे, दुसरं तुमचं वाईट करणार आहे. बघा पाहिजे. मी तुम्हाला गॅरंटी देतो, चॅलेंज देतो तुम्हाला. मी जर तुमचं भलं बघत असेल तर दुसरा तुम्हाला वाईट बघायला नेल. तुमची जिथे परिस्थिती आहे ना खराब करून टाकेल, पण तुमची सुधारणा करून देणार नाही. कारण मी माझ्या भविष्यात मी अनुभव घेतले. सगळ्या गोष्टी वचन आणि शिक्षण आहे. दासाने आपल्या धनाच्या अधीन असावे, सर्व प्रकारे संतुष्ट करावे, उलट बोलू नये. कसे ते? त्यांना उलट नाही बोलायचं. कधी कधी आम्हाला उलट. आपल्या प्रत्येकानं शिक्षण घेणं गरजेचं आहे. एखादा माणूस आपल्याला काहीतरी चांगलं शिकवतो, मार्गदर्शन शिकवतो. मला ज्याने जेव्हा सांगितलं ना, मी उलट नाही बोलत. त्यांना मी सांगा ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला वाटते कोण चांगलं सांगते तर आपण करायला काय मुश्किल आहे. म्हणून तरी शिले त्यांना उलट बोलू नये. आणि तुम्ही स्वतःच्या बुद्धीने चालायला लागला. तुम्हाला जर कोणतरी शिकवते आणि एक मार्गदर्शक करते, त्याचंच ऐकत जा आणि त्याच्याच मार्गाने पुढे जा. पण तुम्ही स्वतःची बुद्धी घेऊन चालत जायचे नाही तर तुमचं भविष्य खतम होईल. काहीच फायदा होणार नाही. कुठल्याच कामधंद्यात तुम्हाला यश नाही होणार. कारण त्याला पहिला मार्गदर्शक व्यक्ती लागते, मग तो मार्ग बरोबर देतो. आता माझा मार्ग परमेश्वर आहे. आता परमेश्वराच्या द्वारे मी मार्ग घेतो आणि त्याच मार्गाने चालतो. तेव्हा मला हर गोष्टी शिकायला, ज्ञानात, दानात, वरदानात हे अनुभव येतात. कारण प्रेषित 1:24 सर्वांचं हृदय जाणतो. मग मी प्रभूचा ऐकतो, त्या समोरची व्यक्ती आहे त्याला प्रभू पण सांभाळतो. तो माझा माणूस आहे, तुला मी हृदय दिले, तू चेंज कर, बदलून टाकतो. फारो बघा, मोशे बघा, दोघांमध्ये बघा, एकाच्या नम्रता आणि एकामध्ये कठोरपणा. हे परमेश्वरनेच हृदय जाणलेले होते ना. मग आपल्याही जीवनामध्ये हे शिकायचं. मग आम्हाला काय शिकायचं आहे की आमचं हृदय पवित्रता पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांचं भलं करणं पाहिजे. त्याने लुबाडू नये, सर्व प्रकारे इमानदारीने वागावे, त्यासाठी की सर्व गोष्टी आपला तारणारा देव यांच्या शिक्षणास शोभा आणावी. हालेलुया. काय सांगते? त्यांना शोभा आणावी असा त्याला बोध कर. शिक्षण आहे ते. हालेलुया. इमानदारी पाहिजे. हालेलुया. मी लोकांवर विश्वास ठेवतो. प्रत्येकाला मी विश्वासाने काही कामं दिले तर विश्वासाने देतो. मग आता त्याने इमानदारी वागा का बेईमानी वागा तो तुमचा. कारण परमेश्वराने दिलेला हक्क आणि अधिकार हा तो इमानदारीचा आहे. आता मला वाटते लोकांचं चांगलं करावं म्हणून मी इमानदारीने चालतो, तेव्हा परमेश्वर मला त्याचं फळ देते. कारण देवा बाबतीत इमानदारी पाहिजे, बेईमानी नाही पाहिजे. हालेलुया. तर आपल्याला स्वर्गात जायचं आहे.
आपल्या जीवनात भविष्य चांगलं हवं आहे, आपल्याला समाधान पाहिजे, की आपल्याला शांती पाहिजे. सैतान आपल्या जीवनात असला ना 1000 प्रकारचे मोह उत्पन्न करते. तुमच्याकडे पैसा येऊ दे बस, मग हे घेऊ का ते घेऊ, काय 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 करू, बघा पाहिजे तुम्ही स्वतःच्या डोक्यावर नियंत्रण ठेवू. पण एखादा उद्योग करावा, हे एखाद्या मार्गदर्शक करावं, एखादं काहीतरी चांगलं शिकावं, काहीतरी रोजची उत्पन्न येता यावं. आता केंद्र मला सांभाळायला लागतात, हे असं एवढे लोकांना खाण्यापिण्याची सुविधा करायला लागते, बरोबर. आता मला दुकान काढायची काही गरज, मी काय करतोय, कुठून तर 1 रुपया 2 रुपये इकडून तिकडून रोलिंग होऊ दे, जसं होते तिथून मी करतो आणि ते गरजवंत आहे. पहिलं काम आपल्या स्वतःसाठी केले, कुटुंबासाठी केलं, आता गरजवंतासाठी करायचं, ही धंदा नोकरी करायचं तर आपलं नाही आहे. मग त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. धन नाही मी बघत, मी सेवाच बघतो, त्याच्यातून मला जेवढं मिळते. हालेलुया. एक एक मला इकडे आता जागा खाली आहे, याच्यातून मला 10 रुपये जरी मिळाले तरी माझा फायदा आहे. हालेलुया. कारण तो मी शोध करतो. हालेलुया. कुठे नेणार धन, कुठे नेणार पैसा, कुठे नेणार वस्तू. हालेलुया. आज मी लोकांना शिकवतो, जिंदगीत काहीतरी बना, नुसता पैसा कमाव उडवा, पैसा कमाव उडवा, काही फायदा नाही. जिंदगी कामाची आहे. टेन्शन घेण्यापेक्षा रुपये कमवायचा प्रयत्न करा. पैसा येतो, पैसा जातो, कारण पैसा जीवनामध्ये निराश आहे. हालेलुया. पण मात्र प्रभू जोडीला आहे, तो बरोबर करतो. माझे विचारच दुसऱ्यासाठी आहेत, माझ्यासाठी नाही. म्हणून मला कसलं टेन्शन नाही, कारण परमेश्वर जोडीला आहे. हालेलुया. तर आपण छोटीच एक प्रार्थना घेऊया, इमानदारी कसं चालवं. हे परमेश्वर पिता, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व परिसर प्रभूचा आशीर्वाद देवा, प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.